तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि पहिला आम्ही जाणार आहोत बोंकोरेला, त्याच्यानंतर आम्ही तिकडून जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. तर चला जाऊ. तर मित्रांनो, अशी आमची बस आहे, बघू शकता. ही 40 सीटची बस आहे आणि आता आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि मज्जा करू. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे सर्व चाललेले आहेत पालखी आणि पूर्ण लोक चालत चाललेले आहेत त्र्यंबकेश्वरला. इकडे तुम्ही बघू शकता किती सारे लोक चाललेले आहेत आणि खूप मज्जा येत आहे आणि खूप मस्त फ्रेश वाटत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही रिक्षामध्ये आलेलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता, हा आम्ही रिक्षामध्ये आहे आणि याने 100 रुपये घेतलेले होते डायरेक्ट हॉटेलमध्ये सोडायला. तर आम्ही ट्रिपमधून आलेलो आहोत, पण आमचा हॉटेल सरला बुक आहे. तर बघू शकता, आता आम्ही इकडे आलेलो आहोत आणि किती जास्त गर्दी आहे इकडे तुम्ही बघू शकता. तर उद्या तर लय गर्दी असेल, कारण उद्याच मेन दिवस आहे. आणि बघा, आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत. आणि मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, असं आमचं हॉटेल आहे आणि एकदम फ्रेश हॉटेल आहे. मित्रांनो, इकडे 4 माणूस झोपू शकता. तर मित्रांनो, आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि सामने जो तुम्हाला कलश दिसत आहे तोच मंदिर आहे आणि त्याच्या पाठी जो डोंगर आहे तिकडेच खूप मोठा डोंगर आहे आणि त्याला पण प्रदक्षिणा केली तर खूप चांगलं असतं. बघू शकता किती जास्त इकडे मांडलेलं आहे सगळं आहे आणि एकदम फ्रेश फिलिंग येत आहे. इकडे तुम्हाला सगळं भेटेल. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत आणि तो बघा, हा मंदिर आहे आणि बाजूला तिकडे तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे मंदिरचं नाव. आणि आता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत, त्र्यंबकेश्वर मंदिर. तर मित्रांनो, इकडे घोडा पण होता, तर त्याच्याबरोबर आम्ही फोटो पण काढला आणि मस्त होता. तर मित्रांनो, इकडे आम्ही आलेलो आहोत इकडे स्नान करायला. आणि तुम्ही कधी पण त्र्यंबकेश्वरला येशाल तर इकडे ना हात पाय तर धुवायचं. इकडे तुम्ही बघू शकता खूप गर्दी असतं, खूप म्हणजे खूप. तर येताना चप्पल काढा. आणि तर मित्रांनो, आमचा पूर्ण झालेला आहे स्नान करून. तर आम्ही इकडे टिकलीला आलेलो बघू शकता, कारण इकडे आपल्याला ना म्हणजे कधी पण आपण आंघोळ करू तर आपल्याला ना टिलक लावायला पाहिजे, कारण हा आपली पेहचान आहे. आणि बघा, आता इकडे टिकली लावत आहे आणि आता मला लावणार आहेत. धर्माला वाटलेला आईच्या नावाचा, बापाच्या नावाचा, लेकाच्या हातानं धर्माला वाटलेला पांढुरी रंगाला हर हर गंगे. तर मित्रांनो, आता मी इकडे आलेलो आहोत. तर इकडे पालखी चाललेली आणि बाजूला बघा इकडे छोटासा मंदिर होता आणि बघू शकता आता आम्ही इकडे आलेलो आहोत आणि इकडे पण छोटासा आहे पण खूप मस्त आहे. आणि बाजूला पण बघा किती फ्रेश आहे. आणि मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे गणपती आहे एकदम खूप मोठा. तर इकडे आल्यावर ना याचं तर दर्शन घेऊनच जा आणि त्याच्यानंतर आपण मेन याच्यात जाऊ. तिकडे तुम्ही बघू शकता, आता माझे पप्पा इकडे आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही लाईनमध्ये आलेलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता खूप लोक इकडे आलेले आहेत. बारकी मुलं, मोठं माणसं आणि बुजुर्ग लोक सर्व इकडे आलेले आहेत. आणि मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, आता 2 ते 3 तास झालेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत, एकदम आतला आलेलो आहोत आणि थोडासाच बाकी आहे. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे माझी मम्मी आणि इकडे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत खूप टाईम बाकी आहे आणि खूप लोक इकडे बसलेले आहेत आणि खूप लोक दमलेले आहेत. 2 ते 3 तास झालेले आहेत. तर मित्रांनो, आता आमची लाईन थोडीशी फास्ट झालेली आहे, तर चला भेटूया. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे असा दिसत आहे, इकडे शिवलिंग आहे आणि बघू शकता इकडून तुम्ही दर्शन घेऊ शकता याचं आणि सर्व याचं बघत. तर मित्रांनो, आत खूप गर्दी असेल म्हणून इकडे तुम्ही बघू शकता बाहेरून आम्हाला नंदीचं दर्शन आहे. आता आत पण जायला भेटेल. बघू शकता असा नंदी आहे. आणि मित्रांनो, इकडे आम्ही आत आलेलो आहोत. तुम्ही पण स्क्रीनमधून दर्शन करा, कारण हा सर्वांना भेटत नाही. आणि मित्रांनो, फायनली आम्ही आत आलेलो आहोत बघू शकता. तर मित्रांनो, 4 तासानंतर आम्ही फायनली आलेलो आहोत. बघू शकता किती मस्त वाटत आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता आम्ही इकडे आलेलो आहोत आणि बघा याचा पण तुम्ही दर्शन करा, कारण हा सर्वांना बघायला भेटत नाहीत.
आणि बघा किती मस्त सजवलेलं आहे आणि किती मस्त आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे आहे आपला महादेव. तर तुम्ही बघू शकता इकडे दानपेटी आहे आणि बघा खूप लोक लांबून दर्शन घेत आहे. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आमचं दर्शन झालेलं आहे. तर कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही फोटो काढला नाही आणि व्हिडिओ काढला नाही रूलचा पालन करून. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे हा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता माझे पप्पा इकडे पाय पडत आहेत. तर मित्रांनो बाहेरून असं दिसते आपल्या त्र्यंबकेश्वरचं मंदिर आणि हा खूप जास्त फेमस आहे, कारण बघा सर्वांना माहीत आहे याचं काय आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप लोक व्हिडिओ फोटो काढत आहेत. आणि पुढे इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप लोक आहेत आणि एकदम पुढे बघशाल तर तिकडे एक फवारा आहे आणि एकदम मस्त फिलिंग येत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे. बघू शकता खूप लोक इकडे येऊन बसलेली आहेत, कारण सर्व 3-4 तास एकदम उभं राहिले तर आता जाऊन इकडे आराम करत आहेत, बसत आहेत आणि एकदम मस्त फील करत आहेत. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की आता बघा आम्ही बाहेर आहोत आणि असा दिसत आहे एकदम मंदिर. आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप जुना आहे आणि बघू शकता कसंही मूर्ती आहे खूप जुनी. आणि इकडेच एक मंदिर पण आहे, म्हणजे छोटासा आहे आणि इकडे सर्व पाय पडत आहेत बघू शकता असा तो दिसत आहे. आणि खूप फुल पण ठेवलेले आहेत. तर मित्रांनो आता बघा आमच्याबरोबर काय झालेलं आहे, इकडे नॉर्मल मंदिर आहे बघू शकता, सर्व इकडे मंदिर होतं. आता बघा हा सर्व एक मंदिर आहे आणि सामने आम्ही गेलो तर आम्हाला दर्शन बघा कशाचं झालं ते बघा. हा माहीत नाही साप आहे का नाग आहे, पण बघू शकता आमचं इकडे दर्शन झालेलं होतं. आणि एक बात सांगू मित्रांनो की हा नंतर गायब झालेला होता. तर इकडे खूप रात झालेली होती, तर मग आम्ही इकडे हॉटेलमध्ये आलो होतो. त्यांचा मूड नव्हता तर मिनी खालं, कारण ते घरांचं खात होतं आणि मला इकडे हा दिला. इकडे तुम्ही बघू शकता ही पंजाबी थाली होती. तर भेटूया. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि किती जास्त म्हणजे काल हाफ होता आणि आता फुल गर्दी आहे. बघू शकता जायची पण जागा नाही आहे बघा, एकदम भरलेला आहे. आणि आमचा झालेला आहे स्नान करून म्हणून आम्ही इकडे लांबून बघत आहोत. आणि बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी झालेली आहे आणि खूप लोक इकडे स्नान करायला आलेले आहेत. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आम्ही परत लाईनमध्ये आलेलो आहोत. इकडे म्हणजे 3 असतात, एकचं दर्शन आम्ही काल केलेलं आणि एकचं दर्शन आज करणार आहोत. आणि जी प्रदक्षिणा असते ती मी कधीतरी करेन पण यंदा नाही होणार. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की इकडे खूप जास्त लाईन आहेत आणि खूप लोकांना मध्ये घुसायचा बघत आहेत. तर मित्रांनो इकडे 2 तास झालेले होते आणि इकडे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत आम्ही स्टार्टिंगलाच होतो. 2 तास झाले तरी पण. आणि इकडे पण मज्जा येत होती. तर मित्रांनो दानपेटीमध्ये आम्ही टाकले 20 रुपये आणि आम्ही चाललो. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता असा आहे कलश आणि हा अजूनपर्यंत बनला नाही आहे पूर्ण, पण आता बनत आहे पूर्ण मंदिर. आणि बनला तर खूप मस्त दिसेल. बघू शकता आता पूर्ण बांधलेला नाही आहे, काम बाकी आहे. आणि तिकडे बघू शकता अशी लाईन चाललेली आहे. तर मित्रांनो आमचा दर्शन 3 ते 4 तासात झालेला होता, पण कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही दाखवला नाही. आणि कसं आम्ही इकडे आलो तसाच इकडे तुम्ही बघू शकता इकडे पालखी होती, खूप मोठी पालखी होती आणि खूप सजवलेलं होतं. इकडे तुम्ही बघू शकता एकदम खाली रांगोळी काढलेली होती आणि खूप लोक म्हणजे 10 मिनटं लागलं पूर्ण खपाला बस माणसं. त्याच्यानंतर असली पालखी चालू झालेली. तर चला भेटूयात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढाच. परत भेटूया एक ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तिकडे तुम्ही बघू शकता इकडे माझे पप्पा आहेत. बाय बाय. आणि जाता जाता हा बघा ही आहे पालखी बघा, असं हे घेतलेलं आहेत आणि हे 2 बैल आहेत आणि चाललेलं आहेत आणि त्याच्या पाठीपाठी सर्व धक्का देत आहेत आपल्या पालखीला. आणि मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकरच 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत. बाय बाय.